हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण मोहरम विशेष असे रव्याचे रोट बनवणार आहोत। करायला अगदी सोपे आणि खायलासुद्धा तेवढेच खूप छान। तर जुनी रेसिपी आहे, खूप वर्षापूर्वी असे रोट बनवले जायचे। करायलासुद्धा अगदी झटपट होतात। तर काय घ्यायचं साहित्य बघूया। तर 1 वाटी मी मैदा घेतला, 1 वाटी रवा घेतला। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण मैद्याने ना खुसखुशीतपणा खूप छान येतो, त्यामुळे मी इथं मैदा वापरलेला आहे। इथं मी साजूक तूप घेतलेले, अगदी 3-4 चमचे घेतलेले आणि एक मलईदार 1 वाटी दूध घेतलेले, मलईचं दूध घेतलेले। आता हे मिश्रण आपण आहे ना थोडं दूध मी आवरून ठेवलं आहे, कारण की जर लागलं तर आपण वापरू शकतो। तर अशा पद्धतीने इथं मी ना हे पीठ छान असं मळून घेतलं। साखरेचा वापर आपल्याला असंच टाकायचा आहे, खूप छान लागते। मी बेकिंग पावडर आणि सोडा विसरले होते, 1 चमचा बेकिंग पावडर टाकली आणि सोडा अगदी थोडाच टाकलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। स्किप न करता व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून दिलेले। इथं मी साखर अख्खी टाकल्यामुळे अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। खूप छान लागतात। साखर दळण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे। तर एकजीव होऊ द्यायचे, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून। तर 10 मिनटासाठी ना रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। तर तोपर्यंत रवासुद्धा छान खुलून जातो आणि आपले रोट पण छान खुलतात। तर अशा पद्धतीने इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे। तर मी या पिठामध्ये ना तर वेलची पूड टाकली, त्याचं जो व्हिडिओ क्लिप होती ना ती उडालेली आहे, तर तुम्ही तेवढं समजून घ्या। तर इथं छान असे छोटे छोटे पेढ्यापेक्षा थोडे मोठे गोळे करायचे, अशा पद्धतीने। अजिबात जास्त मेहनतीची गरज नाही आहे। अजून एक बनवून दाखवते अशाच पद्धतीने, अजिबात जास्त मेहनतीचं काम नाही आहे। तर बघू शकता एका प्लेटला मी तेल वगैरे लावून घेतलं होतं, त्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपण रोट ठेवून दिले आणि वरून काजू बदामचे ते तुकडे होते, थोडे मोठेच टाकलेत। तर अशा पद्धतीने आपले रोट मी इथं तयार करून घेतले। आधीच मी 10 मिनटासाठी ना प्रीहीटवरती कढाई ठेवली होती, अशा पद्धतीने खूप गरम अशी कढाई झालेली, तेव्हाच आपल्याला हे रोट ठेवायचे आहेत। आणि परत वरून झाकण ठेवायचं, झाकणावरती जड वजन ठेवायचं, तर आपली वाफ बाहेर निघायला नको। आणि हे 10 मिनटात तयार होतात। तर 10 मिनटानंतर आपण बघूया। तर बघू शकता मस्त असे छान कलर पण आलेला आहे। तर अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला, मस्त तयार झालेले आहेत। फुल गॅसवरतीच करायचे आहेत। तर आता आपले इथे रोट अतिशय छान मस्त असे तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा बघू शकता। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर ना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।